कागलच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा भूकंप घडवणारी घडामोड सुरू झाली आहे। शाहू सहकार समूहाचे सर्वेसर्वा समरजित सिंह घाटगे पुन्हा भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांकडून समोर आली आहे। मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबत घेतलेल्या बैठकीनंतर चर्चेला उधाण आलं असलं तरी घाटगे भाजपमध्येच प्रवेश करणार असल्याची शक्यता अधिक आहे। त्यांच्या पुनर्प्रवेशामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला नवा राजकीय संदर्भ मिळणार आहे। कागल तालुक्यातील राजकारणात पुन्हा एकदा मोठी राजकीय हालचाल घडण्याची चिन्ह आहेत। शाहू सहकार समूहाचे प्रमुख आणि माजी भाजप जिल्हाध्यक्ष समरजित सिंह घाटगे लवकरच पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांकडून मिळाली आहे। नुकतीच त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईत भेट घेतली आहे। त्यानंतर दुसऱ्याच दिवशी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीही भेट घेतल्यानं त्यांच्या शिंदे गटात जाण्याच्या चर्चांना उधाण आले। मात्र घाटगे हे फडणवीस यांचे निकटवर्ती असल्यानं ते भाजपमध्येच प्रवेश करणार असल्याचं स्पष्ट समजलं जात आहे। 2019 मध्ये भाजपकडून उमेदवारी मिळाली नव्हती, त्यामुळे त्यांनी स्वतंत्र उमेदवार म्हणून कागलमधून निवडणूक लढवली होती। यंदा 2024 मध्ये त्यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून निवडणूक लढवली होती, मात्र त्यांना पुन्हा पराभव पत्करावा लागला। दरम्यान त्यांचे निकटवर्तीय संजय घाटगे यांनी काही दिवसांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला होता। त्यावेळी समरजित सिंह घाटगे यांचा प्रवेश अडवण्यासाठी संजय घाटगे यांचा वापर झाल्याची चर्चाही रंगली होती। आता मात्र समरजित सिंह घाटगे यांचा भाजप प्रवेश निश्चित मानला जात असून महायुतीच्या नेत्यांशी गाठीभेटी घेऊन त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे। भाजपमध्ये लवकरच मोठा पक्षप्रवेश सोहळा होणार असून त्यात घाटगे यांचा अधिकृत प्रवेश होण्याची शक्यता आहे। त्यांच्या या निर्णयामुळे कागलमधील राजकीय गणित पूर्णतः बदलणार असल्याची शक्यता राजकीय वर्तुळातून व्यक्त केली जाते।